पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. तर नवीन जी काही पोलीस भरती आहे तर ती 15,000 प्लस जागांसाठी या ठिकाणी सुरू होणार आहे. आता या ज्या काही जागा आहेत, आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की नुकतीच या ठिकाणी पोलीस भरती पार पडलेली आहे आणि आता सध्या पावसाळा सुरू असल्या कारणामुळं जी काही भरती आहे ती कधी होणार आहे, त्याच्यासाठी किती जागा असणार आहे, वयोमर्यादा किती लागेल, त्याच्यानंतर फॉर्म कधी सुटणार आहे, ग्राउंड कधी होईल, संपूर्ण अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे पोलीस भरती संदर्भात. त्याच्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकन प्रेस करून या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर बघा, समोर तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी पोलीस भरती 2022-23चा जो काही कट ऑफ आहे, तर हा कट ऑफ आहे या ठिकाणी ग्राउंडचा. म्हणजे ग्राउंडमध्ये तुम्हाला जर एवढे मार्क असतील तर तुम्ही लेखीसाठी क्वालिफाईड होऊ शकतात. ठीक आहे, ही भरती पार पडली. विद्यार्थी ट्रेनिंगला पण गेले, काहींचं ट्रेनिंग पण झालं. ठीक आहे, महत्त्वाचं म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग होऊन या ठिकाणी जॉईनिंगची वेळ आलेली आहे. ठीक आहे, आता समोरची भरती कधीपर्यंत येणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर बघा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की नवीन या ठिकाणी पोलिसांचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. आता आराखडा म्हणजे काय, जर समजा कुठलाही जिल्हा आहे, समजा नाशिक असो किंवा जळगाव हा जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये एवढे तालुके, मग या ठिकाणी 25,000 किंवा 20,000 किंवा 10,000 म्हणजे किती लोकसंख्येमागं किती पोलीसवाले असले पाहिजे याचा या ठिकाणी नवीन अहवाल तयार करण्यात आलेला आहे. त्याच्यानुसार जागांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आणि अजूनसुद्धा 20,000 ते 30,000 जागा पोलिसांच्या रिक्त आहे. याच्यापेक्षा जास्त देखील आपण म्हटलं तरी चालेल, कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड जागा या ठिकाणी रिक्त आहे. नवीन या ठिकाणी अहवाल तयार केलेला आहे त्याच्यामुळं. तर आता पॉईंट असा आहे की नवीन जी काही भरती होणार आहे ती कधीपर्यंत तुम्हाला पाहायला भेटेल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये किती जागा असणार आहे, त्याच्यानंतर वयोमर्यादा. तर बघा, आता सध्या या ठिकाणी महिना कोणता सुरू आहे, हा तर पाहू शकतात की ऑगस्ट महिना सुरू आहे आणि या महिन्यामध्ये या ठिकाणी पावसाळ्याचं प्रमाण प्रचंड असल्या कारणामुळं भरती होऊ शकत नाही आहे, कारण विद्यार्थ्यांना ग्राउंडला या ठिकाणी मोकळं ग्राउंड लागतं. ठीक आहे, त्याच्यानंतर भरतीची जी काही जाहिरात आहे, जो काही GR असणार आहे, GR तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये पाहायला भेटेल. ऑक्टोबर ते नोव्हेंबर म्हणजे दिवाळीच्या दरम्यान तुम्हाला जाहिरात पाहायला भेटणार आहे, कारण मागच्या वर्षीसुद्धा या ठिकाणी जाहिरात नोव्हेंबर महिन्याच्या जवळपास आलेली होती. म्हणजे त्यावेळेस पूर्ण प्रोसेस पार पडलेली होती. ठीक आहे, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तुमची या ठिकाणी जाहिरात येणार आहे. ठीक आहे, ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये. त्याच्यानंतर तुमचे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 1 महिना कालावधी दिला जातो. मागच्या वेळेस 1 महिना 7 दिवस होता आणि त्याच्या अगोदरच्या वेळेस 1 महिनावरती 15 दिवस वाढवण्यात आले होते. म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रचंड अर्ज केले. मुंबईला पण जागा चांगल्या होत्या. आता महत्त्वाचं म्हणजे जर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये जाहिरात आली तर 1.5 महिना फॉर्म भरायला तुम्हाला या ठिकाणी पकडायचं आहे. त्याच्यानंतर ते फॉर्म मुंबईला किंवा अदर ठिकाणी चेक होता. त्याच्यानंतर तुमचं हॉल तिकीटची या ठिकाणी डेट येते. म्हणजे तुमचं ग्राउंड ठरवता की कोणत्या महिन्यामध्ये घ्यायचं. त्याच्यानंतर जर तुम्ही फॉर्म भरला, समजा डिसेंबरपर्यंत प्रोसेस आवरली, त्याच्यानंतर तुमचं फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये ग्राउंड सुरू होईल आणि ग्राउंड तुमचं सुरू होऊन काहींचं या ठिकाणी 15 दिवसात पार पडतं, तर काहींचं महिन्याभरामध्ये. आणि मुंबईचं ग्राउंड 2-2 महिनेपर्यंत सुरू असतं. मुंबईला या ठिकाणी जागा जास्त असतात, त्याच्यामुळं या ठिकाणी विद्यार्थी अर्ज पण जास्त करतात. 3.5 लाख 4 लाख विद्यार्थी तिथं अर्ज करतात आणि त्याच्या व्यतिरिक्त पूर्ण महाराष्ट्र वेगळा असतो आणि मुंबई वेगळी असते. त्याच्यामुळं मुंबईला जे विद्यार्थी अर्ज करतात, जे फॉर्म भरतात, ते या ठिकाणी अगोदरचे विद्यार्थी असतात, जुने विद्यार्थी असतात, त्यांची तयारी जास्तीत जास्त झालेली असते, कारण तिथं कॉम्पिटिशन जास्त आहे, जागा जास्त आहे म्हणून अर्ज जास्त आहे आणि अर्ज जास्त आहे तर कॉम्पिटिशन जास्त आहे. ठीक आहे, मग फेब्रुवारी मार्चमध्ये ग्राउंड सुरू होतं. त्याच्यानंतर ग्राउंडची प्रोसेस 2 महिने चालती. ग्राउंडची प्रोसेस संपल्यानंतर तुमचं लागतं कट ऑफ. मग कट ऑफमध्ये कोणता विद्यार्थी लेखीसाठी बसेल आणि कोणता घरी बसेल त्याची डिटेल असते. मग हा अशा पद्धतीचा कट ऑफ लागतो. ठीक आहे, मग कट ऑफमध्ये तुम्हाला 25% गुण घेणं अनिवार्य आहे. 25% गुण घेऊन प्लस तुम्हाला याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये तुमचा कट ऑफ लागतो की या कॅटेगरीचं मेरिट या ठिकाणी समजा 36 आहे SCचं, तर तुम्हाला 36 मार्क असेल जनरलवाल्याला तर तो या ठिकाणी लेखी परीक्षा देऊ शकतो. या ठिकाणी 25% प्लस कॅटेगरीमध्ये बसणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ते मेरिट लागतं. त्याच्यानंतर तुमची लेखी परीक्षा होते महिन्याभरामध्ये, महिना किंवा 1.5 महिना. ठीक आहे, महिन्याभरामध्ये तुमची परीक्षा होते. मग फायनल या ठिकाणी कट ऑफ लागतो. ठीक आहे, मग फायनल कट ऑफ म्हणजे फायनल मेरिट लागतं.
लेखी परीक्षा आणि या ठिकाणी तुमचं ग्राउंड मिळून. मग अशा पद्धतीने तुमची प्रोसेस पार पडेल आणि जास्तीत जास्त 6 महिन्यामध्येच पोलीस भरती जास्तीत जास्त 6 महिन्यामध्ये तुमची आपटणार आहे. म्हणजे तुम्हाला जर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये फॉर्म भरले तर त्याच्यानंतर जवळपास आपला एप्रिल आणि मे महिन्यापर्यंत पूर्ण प्रोसेस पार पडते मेरिट वगैरे लागून. म्हणजे 6 ते 7 महिन्यामध्ये तुमची पोलीस भरतीची प्रोसेस कंप्लीट होते. तर हे 6 महिने तुम्हाला इझी वाटता, परंतु तुम्हाला जर पोलीस व्हायचं असेल तर त्याची तयारी तुम्हाला आतापासून करावी लागेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने प्रोसेस होणार आहे. म्हणजे 2027मध्ये मे ते जून महिन्यापर्यंत तुमची पोलीस भरतीची प्रोसेस फायनल झालेली असेल मेरिट लागून. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तयारी करायची आहे. आणि तयारी कधी करायची आहे, जाहिरात आल्यावरती. तर जाहिरात आल्यावरती तयारी करू नका, तयारी आतापासून करा. कारण आता जर तयारी केली तर पुढं चालून तुम्हाला ग्राउंड असो किंवा लेखी परीक्षा सोपी जाणार आहे. पोलीसमध्ये ज्याला व्हायचं असेल तो, ज्यांना टाईमपास करायचा असेल ते ग्राउंड या ठिकाणी लेखी परीक्षा, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जाहिरात आल्यावरती ते तयारी करता आणि ते कधीही भरती होऊ शकत नाही आहे. असे भरपूर विद्यार्थी ते 1 मार्कामुळं या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन नाही झालं आणि ते आजसुद्धा सिलेक्ट झालेले नाही आहे. ते कुठंतरी या ठिकाणी कामं करत आहेत. सांगण्याचा मुद्दा एकच आहे की तुम्हाला जर कुठंतरी पोलीसमध्ये लागायचं असेल तर तयारी आतापासून करा. कारण तुम्हाला संघर्ष मोठा करावा लागेल, कॉम्पिटिशन जास्त आहे म्हणून. ठीक आहे. वयोमर्यादा संदर्भात अपडेट आल्यावरती मी तुम्हाला कळवणार आहे. भरतीचं पूर्ण नियोजन तुम्हाला मी सांगितलेलं आहे. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तयारी करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा नवनवीन अपडेटी पाहण्यासाठी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.